1 एप्रिलपासून संपूर्ण देशात 14 नवे नियम लागू. देशातील सर्व नागरिकांसाठी सरकारची अर्जंट सूचना. 31 मार्चच्या मध्यरात्रीपासून संपूर्ण देशात काय काय महाग होणार आणि काय स्वस्त होणार याची यादी अखेर समोर. संपूर्ण जगामध्ये युद्धाचं सावट सुरू आहे. इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा भडका उडाला, त्याच्यामुळे त्याचा परिणाम भारतावर होत आहे. त्यामुळे भारत सरकारने यावेळेस 14 नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेतलाय. मग 1 एप्रिलपासून काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार याची यादी जाहीर झालेली आहे. खरं तर संपूर्ण देशासाठी एक आनंदाची बातमी देखील समोर आली आहे, ज्याच्यामध्ये 1 एप्रिलपासून 10 वस्तू प्रचंड स्वस्त होणार आहेत. लॉकडाऊन रद्द करण्याचा मोदींनी निर्णय घेतलाय. सगळ्या अफवा खोट्या ठरल्या. जेव्हा मोदींनी स्वतः सांगितलं की लॉकडाऊन रद्द झालं, आता लॉकडाऊन लागणार नाही, कारण इराण आणि भारतामध्ये एक मोठा करार झाला. यानंतर सरकारने 1 एप्रिल नंतर कोणत्या वस्तू स्वस्त होणार याची यादी जाहीर केली. आता 1 एप्रिल पासून सर्व नियम बदलणार आहेत, ज्यामुळे 10 वस्तू स्वस्त होणार तर 15 वस्तू प्रचंड महाग होणार आहेत. तसेच बँकेचे नियम बदलणार आहेत. गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल, रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड या संदर्भातले मोठे नियम देखील बदलणार आहेत. युद्धामुळे काय नियम बदलणार ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. 1 एप्रिल नंतर ज्या स्वस्त होणाऱ्या वस्तू आहेत तर याची यादी सरकारने स्वतः पत्रकार परिषदेत सांगितली. यामध्ये पहिली गोष्ट पेट्रोल डिझेल आहे, तर दुसरी गोष्ट आहे गॅस सिलेंडर, तर तिसरी गोष्ट आहे खाद्यतेल. आता या 4 वस्तू तर स्वस्त झाल्याच आहेत, पण याचबरोबर आणखी 6 वस्तू अशा आहेत की ज्यांचे भाव कमी होणार. पण यासोबतच 15 अशा वस्तू आहेत की ज्यांचे भाव वाढणार आहेत. व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे सरकारने जी यादी दिली आहे ती संपूर्ण यादी पाहणार आहोत, कारण लॉकडाऊन जरी रद्द केलेले असले तरी काही अतिशय महत्त्वाचे नियम घालून दिलेले आहेत. पूर्वीसारख्या सगळ्या वस्तू आता सरसकट सगळ्यांना मिळणार नाहीत. काही महत्त्वाचे नियम आहेत. 3 कडक नियम आहेत. त्या नियमांनुसारच तुम्हाला वस्तू मिळणार आहेत. तर व्हिडिओमध्ये आपण पहा सविस्तरपणे हेच जाणून घेणार आहोत की 1 एप्रिल पासून कोणत्या 10 वस्तू स्वस्त होणार, कोणत्या 15 वस्तू महाग होणार आहेत आणि काय नवे नियम लागू होणार आहेत. नीट लक्षात घ्या, ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे. सध्या जग युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे, पण सरकारने मोठी कपात करून सामान्य लोकांचा खर्च कमी करण्यासाठी हा धाडसी निर्णय घेतलाय. पण नियम मात्र कडक घालून दिलेले आहेत. या नियमांचे जे पालन करतील त्यांनाच स्वस्त वस्तू मिळणार आहेत. म्हणूनच सगळ्यात आधी व्हिडिओमध्ये आपण यादी पाहतोय नेमक्या कोणत्या वस्तू स्वस्त झाल्यात, कोणत्या वस्तू महाग झाल्यात आणि काय नवीन नियम लागू केले आहेत. लॉकडाऊन रद्द झालं, पण नियम नेमके काय आहेत ते नियम तुम्हाला नीट समजून सांगणार आहोत. पहा, 2 दिवसांपूर्वी ज्या अफवा उठल्या होत्या की लॉकडाऊन लागणार, पुन्हा लॉकडाऊन लागणार, पण त्या सगळ्या अफवा आता खोट्या ठरल्या. कारण सरकारने एक असा निर्णय घेतला ज्यामुळे युद्धाचा परिणाम भारतावरचा हा आता पूर्णतः कमी झालाय. 2 दिवसांपूर्वी तुम्ही स्वतः पाहिलं असेल, सगळीकडे लांब रांगा लागल्या होत्या. पेट्रोल पंपावर मोठी गर्दी होती, तर काही लोक धावत किराणा दुकानात जाऊन सामानाची साठेबाजी करत होते, तर काही लोक तर गॅसची टाकी आधीच घरी आणून ठेवत होते. काही लोक तर चक्क 6 महिन्यांचे रेशन भरून ठेवत होते. पण आता याची अजिबात गरज नाही, कारण की सरकारने स्पष्टपणे बजावले आहे की कुठलाही भाव वाढणार नाही. 10 वस्तू अशा आहेत की ज्यांचे भाव आता भयानक कमी होणार आहेत. मग ते भाव नेमके किती रुपयांनी कमी होणार, तसेच कोणत्या 15 वस्तूंचे भाव वाढणार आणि नक्की काय नियम बदलले आहेत, कोणते 3 कडक नियम लागू झालेले आहेत, ही सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता तुमचा थोडाही वेळ वाया न घालवता एक करून गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येक गोष्टीची आपण आता यादी पाहतोय की या वस्तूचे भाव किती रुपयांनी कमी झाले, प्रत्येक गोष्टीचे भाव कमी झाले, कोणत्या गोष्टीचे वाढले हे टप्प्याटप्प्यानं सांगतोय. आणि सगळ्यात महत्त्वाची माहिती जी आहे म्हणजे पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे ताजे भाव कसे आहेत ते तुम्हाला नीट सांगणार आहे. पहा, आता सगळ्यात पहिली गोष्ट जी स्वस्त होणार आहे ती म्हणजे आपले कपडे आणि चपला. पहा, सरकारने कमी किमतीच्या शूज आणि कपड्यांवरचा टॅक्स आता कमी केलाय. त्यामुळे आता साधे रोजचे कपडे आणि चपला स्वस्त मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. म्हणजे ज्या कपड्यांची किंमत आधी 200-300 रुपये होती ती आता काही रुपयांनी नक्कीच कमी होऊ शकते. हे ऐकून तुम्ही विचाराल, नक्की किती कमी होणार? पण नीट पहा, प्रत्येक वस्तूवर जरी थोडी बचत झाली तरी महिन्याला मोठी रक्कम वाचते, हे नेहमी लक्षात ठेवा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, पर्सनल केअर प्रॉडक्ट्स म्हणजे शॅम्पू, टूथपेस्ट, साबण अशा वस्तूंचा GST 18% थेट 5% आणण्यात आलाय.
नीट ऐकलत का? 18 वरून थेट 5. म्हणजे या वस्तूंच्या किमतींमध्ये आता मोठी घट बघायला मिळणार आहे. तुम्ही रोज शॅम्पू वापरता, रोज टूथपेस्ट वापरता, रोज साबण वापरता आणि या सगळ्या दैनंदिन गोष्टी आता स्वस्त होणार आहेत. तिसरा मुद्दा, दूध आणि दुधाचे इतर पदार्थ. पहा, आता बटर असेल, तूप असेल, चीज असेल किंवा सुकामेवा असेल, यांच्यावरचा टॅक्स 12% चक्क 5% करण्यात आलाय. म्हणजे आता आपलं तूप, बटर, चीज हे सगळं स्वस्त दरात मिळणार. आता तुम्ही विचाराल, दुधाचे भाव सुद्धा कमी होतील का? तर दुधाच्या किमती ह्या आपल्या राज्य सरकारांवर अवलंबून असतात. पण दुधाच्या मालावरचा GST कमी झाल्याने तूप, बटर, दही या सगळ्या गोष्टी नक्कीच स्वस्त होतील. मंडळी, चौथा मुद्दा, आणि हा तर सगळ्यात महत्त्वाचा, खाद्यतेल. म्हणजे आपण रोज जेवणात वापरतो ते गोडे तेल, सोयाबीनचे तेल, सूर्यफुलाचे तेल. याबद्दल नेमकी काय बातमी आहे ती नीट ऐका. सरकारने पाम ऑइल, सूर्यफूल तेल आणि सोयाबीन तेलावरचा आयात टॅक्स कमी ठेवण्याचा जुना निर्णय कायम ठेवलाय. म्हणजे या तेलांच्या किमती आता वाढणार नाहीत, जशा आहेत तशाच राहतील किंवा काही प्रमाणात कमीही होऊ शकतात. ही सर्वसामान्य माणसासाठी सगळ्यात मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. कारण खाद्यतेलाचे भाव जरा जरी वाढले तरी अख्ख्या किचनचे बजेट पार कोलमडते. पाचवा मुद्दा, स्मार्टफोन आणि इतर घरगुती उपकरणे. पहा, आता फ्रीज असेल, टीव्ही असेल, वॉशिंग मशीन, मोबाईल फोन या सगळ्यांच्या किमतींमध्ये मोठा बदल होऊ शकतो. सरकारने इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरच्या काही करांमध्ये सवलत दिल्यास या वस्तू स्वस्त होण्याची दाट शक्यता आहे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. काही विदेशी इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरचे आयात शुल्क वाढवण्यात आले आहे. त्यामुळे काही महागडे प्रॉडक्ट्स मात्र अधिक महाग होऊ शकतात. म्हणजे तुमचा साधा फोन स्वस्त होईल, पण कंपनीचा महागडा फोन महाग होऊ शकतो. इकडे लक्ष द्या. सहावी मोठी बातमी औषधांबाबत आहे. ऐका, काही अतिशय गरजेच्या गोळ्यांमुळे GST सरकार पूर्णपणे घटवण्याच्या तयारीमध्ये आहे. हा निर्णय एकदा पक्का झाला ना, तर तुमची रोजची औषधं स्वस्त होणार हे एकदम नक्की. ज्यांना BP, शुगर किंवा हृदयाचा काही त्रास आहे आणि रोज गोळ्या खाव्या लागतात, त्यांच्या खिशाला आता मोठी कात्री लागणार नाही. पण जरा थांबा, आता सर्वात थरारक भाग येतोय. तो म्हणजे पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे नवीन भाव. या 3 गोष्टी तुमच्या घराच्या बजेटची पार वाट लावून टाकतात. समजून घ्या, इंधनाचे दर थोडे जरी वधारले की माल वाहतूक महागते आणि मग आपला भाजीपाला, धान्य बघता बघता कडाडते. म्हणूनच इथं आता नीट लक्ष द्या. सगळ्यांना असं वाटलं होतं की युद्धामुळे पेट्रोलचे भाव थेट गगनाला भिडतील. बघा, पाकिस्तानसह शेजारच्या इतर देशांत पेट्रोल मिळणं कठीण झालंय. तिथं मोठा हाहाकार माजलाय. पण आपल्या भारतात मात्र चित्र हे अगदी उलट आहे. सावध व्हा, सरकारने आता एक खतरनाक मास्टर स्ट्रोक खेळलाय. पेट्रोलवरचा अबकारी कर प्रति लिटर मागे चक्क कमी करून टाकलाय. जो टॅक्स आधी 13 रुपये लागायचा, तो आता थेट 10 रुपयांवर आलाय. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर लिटर मागे पूर्ण 3 रुपयांची तडाखेबंद कपात. नीट डोळे उघडून ऐका. जर तुम्ही महिन्यात 50 लिटर तेल जाळत असाल तर तुमचे 150 रुपये सरळ खिशात वाचणार. डिझेलचं विचाराल तर तिथं तर 10 रुपयांची भली मोठी सूट दिलीय. याचा राडा थेट आपल्या शेतकरी बापापासून ते मोठ्या ट्रकवाल्यांपर्यंत प्रत्येकाच्या फायद्याचा ठरणार आहे. पण थांबा, इथं एक मोठी धोक्याची घंटा वाजलीय. जगात कच्चं तेल महाग झाल्याने तेल कंपन्या सध्या पार बुडाल्यात. त्यामुळे ही 10 रुपयांची सूट प्रत्येकाला ऑन द स्पॉट मिळेलच असं नाही. तुमच्या शहरातल्या टॅक्सनुसार 2 ते 5 रुपयांचाच फरक पडू शकतो. पण वाढत्या महागाईला आता लगाम बसणार हे नक्की. आता वळूया आपल्या काळजाच्या विषयाकडं, गॅस सिलेंडर. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला भाव बदलतात, हे तुम्हाला ठाऊकच आहे. सध्याच्या जागतिक तणावात केंद्र सरकार घरगुती गॅस स्वस्त करून मायलेकींना मोठा आधार देण्याच्या तयारीमध्ये आहे. ही कपात झाली तर गृहिणींचं कोलमडलेलं बजेट नक्की सुधारेल. मात्र इथे एक भयंकर ट्विस्ट लपलेला आहे. पुढचे दर हे पूर्णपणे युद्धाच्या परिस्थितीवर अवलंबून आहेत. युद्ध थांबलं तर भाव अजून कोसळतील. पण जर युद्ध भडकलं तर तुमचा खिसा पार रिकामा होऊ शकतो. त्यामुळे आत्ता जो फायदा मिळतोय तो गपगुमान पदरात पाडून घ्या. उगाच अफवांना बळी पडून साठेबाजी करू नका. थोडक्यात सांगायचं तर आता आपले कपडे लत्ते स्वस्त होणार, रोजचा शॅम्पू साबण स्वस्त होणार आणि तूप, बटर, चीज सुद्धा स्वस्त मिळणार. खाण्याचं तेल आता महागणार नाही आणि इंधनात सुद्धा मोठी कपात. ही आनंदाची बातमी असली तरी बाहेरून येणाऱ्या महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती मात्र भडकतील, हे विसरू नका. शेवटची आणि सर्वात कळीची गोष्ट, नीट कान देऊ नये का. सरकारने कर कमी केला हे सगळं ठीक आहे, पण त्याचा खरा फायदा शेवटच्या माणसापर्यंत म्हणजेच तुमच्यापर्यंत पोहोचतोय का हे तुम्हालाच तपासावं लागेल. अनेकदा काय होतं, सरकार टॅक्स घटवतं पण दुकानदार किमती खाली आणत नाहीत.
तो मधला मलिदा दुकानदारच खातात आणि सामान्य माणूस मात्र लुटला जातो. त्यामुळे तुम्ही सावध राहा. बाजारात गेल्यावर भाव नीट तपासा. जर वस्तू स्वस्त झाल्या नसतील तर आवाज उठवा, कारण हा तुमच्या घामाचा, हक्काचा पैसा आहे आणि तो तुम्हाला मिळालाच पाहिजे. ही तर झाली सरकारी यादी आणि नवीन नियमांची माहिती. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की आपल्याला नेमकं काय करायचं आहे. कारण माहिती ऐकणं वेगळं आणि ती प्रत्यक्षात वापरणं वेगळं. म्हणूनच पुढचे 2-3 मिनिटं माझ्याकडे नीट लक्ष द्या. कारण मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड देणार आहे की 1 एप्रिलपासून तुमचे पैसे कसे वाचवू शकतात, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. पहिली स्टेप अशी की घरांचं बजेट पुन्हा तपासा. सर्वात आधी आजच कागद आणि पेन घ्या. तुमच्या घराच्या महिन्याचा जो काही किराणा असतो, आता त्यात शॅम्पू, टूथपेस्ट आणि साबण स्वस्त होणार आहेत. मग दुकानदार जुन्याच किमतीला माल विकतोय की नवीन किमतीला हे तपासायला विसरू नका. MRPवर नवीन स्टिकर आले आहेत हे नक्की पहा. दुसरी स्टेप, पेट्रोल डिझेलचं नियोजन. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 3 रुपयांची कपात लहान वाटत असेल, पण लांबच्या प्रवासासाठी किंवा रोजच्या कामासाठी हे मोठे पैसे वाचवू शकतात. 31 मार्चच्या रात्री उगाच गर्दी करू नका, कारण 1 एप्रिलपासून हे नवीन दर लागू होणार आहेत. शांतपणे दुसऱ्या दिवशी पेट्रोल भरा. तिसरी स्टेप, अफवांपासून लांब राहा. सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सॲपवर पुन्हा लॉकडाऊन लागणार असे मेसेज आले तर विश्वास ठेवू नका. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगितले की सरकारने असा निर्णय घेतलेला नाही. उलट युद्धाच्या काळात आपली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी हे बदल केले आहेत. त्यामुळे भीतीपोटी साठेबाजी करू नका. चौथी स्टेप, जागरूक नागरिक बना. जर तुम्हाला असं आढळले की सरकारनं टॅक्स कमी केलाय पण तुमच्या भागातल्या गॅस एजन्सीने किंवा दुकानदाराने भाव कमी केले नाहीत, तर गप्पा बसू नका. टोल फ्री नंबरवर तक्रार करा किंवा निदान तुमच्या ओळखीच्या लोकांना सावध करा. आता तुमच्यासाठी एक प्रश्न, मला तुमच्याकडून एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय कसा वाटला? पेट्रोलमध्ये 3 रुपयांची कपात पुरेशी आहे की भाव अजून कमी व्हायला हवे? तुमच्या मनात जे काही असेल ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. मी स्वतः कमेंट वाचणार आहे आणि काही महत्त्वाच्या कमेंट्सना रिप्लायसुद्धा देणार आहे. तसंच तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे, रेशन कार्डचे नवीन नियम की आधार कार्डची अपडेट करण्याची पद्धत, ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. ज्या विषयावर जास्त कमेंट्स येतील त्यावर आपण पुढचा सविस्तर व्हिडिओ बनवू. जर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली असेल तर आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक भावा बहिणीला, शेतकरी मित्रांना आणि गृहिणींना हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच ब्रेकिंग न्यूज आणि तुमच्या फायद्याच्या गोष्टी आम्ही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. जाता जाता पुन्हा एकदा सांगते, सावध राहा, माहिती पूर्ण पहा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद.